नमस्कार, मी चेतन बोराडे जनता न्यूजमधून घेऊन आलेलो आहे एक मोठा भ्रष्टाचार नगरपालिकेचा। आज तारीख आहे 2 मे 2025। हे आपण माग पाहत आहात, हे हायमॅक्सचे पोल आहेत की जुन्नर शहरात काही काळापूर्वी एक टेंडर निघालं होतं की सोलर हायमॅक्स बसवायचे असं टेंडर निघालं होतं। टेंडर प्रोसेस झाली, टेंडर पण गेलं, ते ठेकेदाराने टेंडर घेतलं। त्याच्यानंतर इथं असा विषय झाला की बिल जे निघालं होतं सुमारे 4.25 कोटीच्या जवळपास, हे काम अपूर्ण असताच ठेकेदारांनी आणि नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन ते बिल काम पूर्ण व्हायच्या आधीच काढून घेतलं होतं। तर यातील ते पोल आहेत, हे जे पोल आहेत हे ते काम अपूर्ण असलेले ते पोल इथं आणून टाकलेले आहेत। आपण आत्ता पाहत आहात की इथं मागच्या साईडला एक वेश आहे, वेशीच्या समोरच्या साईडला इथं हे पोल टाकलेले, काम अपूर्ण आहे। याचं बिल निघाल्याची तारखा 17 मार्च रोजी एक बिल काढण्यात आलं, 1 एप्रिलच्या दिवशी 2 बिलं काढण्यात आली आणि कामं तर पूर्णतः अपूर्ण। आणि जुन्नर शहरातली सगळे हे पोल इथं आणून टाकण्यात आलेले आहेत। आता याच्यावर एवढा मोठा झालेला भ्रष्टाचार हा जुन्नर नागरिकांना आपण दाखवत आहे। याच्याबद्दल आम्ही जुन्नर नगरपालिकेच्या संलग्न विभागाशी आम्ही चर्चा केली, तर त्यांनी प्रत्येक उत्तर देण्यास टाळाटाळ केलेली आहे आणि अजून कामही पूर्ण नाही झालं आहे। सदर काम हे माननीय माजी आमदार अतुल बेनके यांच्या निधीतून आलं होतं। आता जर का हे असं होत असेल तर याला जबाबदार कोण? सामान्य नागरिकांमध्ये चर्चा अशी चालू आहे की नगरपालिकेने 1-2 किलो मटणासाठी अख्खा बोकड कापला आणि तो बोकड आता त्यांच्या अंगाशी आलेला आहे की हे जुन्नर शहरात जवळपास 14 ते 15 ठिकाणी हे पोल बसवायचेत। अजून त्याचे व्हिडिओ आम्ही घेतलेले आहेत आणि इथं आता पोलची संख्या 14 आहे। तर सदर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न इथं उपस्थित होतो। तर आता आपण आलेलो आहे जुन्या सरकारी दवाखान्यात जुन्नर शहरात। हे माझ्या मागे पडलेले हे सोलर पॅनलचे शीट आहेत ते की बाबा हे शीट इथं पडलेले आहेत याच्या, आणि पोल नवीन विषयीचे इथं पोल ठेवलेले। यांनी त्याआधीच त्याचं बिल काढून घेतलेले जुन्नर नगरपालिका आणि ठेकेदारांनी यांनी मिळून। तर बाबा हे बिल काढण्याचं काय कारण आहे, की नक्की काय कारण, की बाबा ह्याच्यात काय आहे? तर इथं स्थानिक काही लोकांनी, काही गुप्त सूत्रांनी अशी माहिती दिली की इथं पूर्ण टक्केवारी काढण्यासाठी यांनी ठेकेदाराला काम पूर्ण व्हायच्या आधीच पूर्ण बिल देऊन टाकलेलं आहे। आता याबद्दल आम्ही विद्युत विभागाच्या प्रमुखांशी बोलण्याचे प्रयत्न केला, पण त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। पाहत राहा जनता न्यूज, नक्की या प्रकरणात आता पुढे काय होईल नक्कीच जनता न्यूज तुम्हाला पूर्ण दाखवेल।